धाराशिव जिल्ह्यामध्ये थोड्याफार पडलेल्या पावसात शेतकऱ्यानं सोयाबीन जी आहे ती व्यवस्थित आणलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी ग्रामीण भागामध्ये आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत हे यंत्राच्या माध्यमातून या सोयाबीनची कोळपणी करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅलन्स धरून हे यंत्र चालवताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. शेतकरी जे आहेत तरुण शेतकरी ते आता आधुनिक शेतीकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळते. कधी सुरू केली कोळपणी? आज सकाळी. सकाळी. हो. किती झालं? 2 एकर उरकत आले. 2 एकर. हो. परवडतं का? बैलांनी कोळपणी करतात ना आपल्याकडे. हो, बैलांनी परवडत नाही शेतकऱ्याला. हा. 1000 रुपये एकर आहे. बैल जोडीला 1000. हो, एकरी. आणि ह्याला कसं? ह्याला एक एकरी पेट्रोल 1 लिटर लागते, म्हणजे 100 रुपयामध्ये भागतं ह्याचं. आणि एकच माणूस लागतो. हो, एकच माणूस ते लागतो. बैल म्हणलं की 2 माणसं 2 लागतात. माणसं लागतात. त्याच्यामुळे त्याचा खर्च वाढतो. खर्च वाढतो. आणि आता बैल जोडी कोण सांभाळत बी नाही ना जास्त. जास्त करून बैलजोडी सांभाळत बी नाही कोणी. बर. आणि हे होतं का व्यवस्थित? बैलासारखं होतं का? बैलासारखं व्यवस्थित होतंय, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित आहे. आणि व्यवस्थित किती करणार तुम्ही याच्यावरती? याच्यावरची 10 एकर करायचं आपल्याला. अजून 10 एकर. हो. बर. पाऊस नाही आहे ह्या वर्षी, पाऊस कमी आहे, तरी सोयाबीन आणलं तुम्ही व्यवस्थित? हो, मध्ये मध्ये जरा थोडंसं कचलं होतं सोयाबीन, पण नंतर पावसाने ते कव्हर झालं बर. आणि आता चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे सोयाबीन. बर. आणि सोयाबीन असं आलेलं आहे की कोळपणी आणि हे सगळं वेळेवर आणि योग्य ठिकाणी झालेलं आहे. बर. त्याच्यामुळे व्यवस्थित आहे म्हणायचं. या यंत्राने कोळपणी कशी आहे बैलापेक्षा होते. चांगली व्हायला आहे. बैलापेक्षा चांगली हो. होते. बर. म्हणजे सगळं आता आधुनिक पद्धतीने चालू झाले म्हणा की आता ट्रॅक्टर हे यंत्र चांगलं आहे हं? आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला खर्चामध्ये. ताण पण कमी होतो. प्रत्येक वेळेस बैलाच्या मागा लागायचं किंवा बैल सगळ्याकडे नसतेत, असं. त्यामुळं हे योग्य पद्धतीनं वाटतंय सध्या तरी. एकंदरीतच हे शेतकरी जे आहेत ते आधुनिक पद्धतीनं कोळपणी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे भर पावसात ह्यांची कोळपणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.